तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात संग्रामपूर महसूल विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत रेती माफियांना जबर धक्का दिलाय। पूर्णा नदीपात्रातून सर्रास अवैधरित्या उपसा करून शासकीय 1 लाख जागेवर साठवून ठेवलेली रेती या धडक कारवाईत जप्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हीच जप्त रेती शासनाच्या नियमानुसार संग्रामपूर तालुक्यातीलच 20 घरकुल लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत वितरित करण्यात आली। संग्रामपूर तालुक्यातील सावडी, पेसोडा, किरोडा आणि देऊळगाव घाट परिसरात मागील महिनाभर महसूल विभागाने अचानक धाडी टाकून अवैध रेती साठ्यांवर कारवाई केली आहे। संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विकास शिंदे व राहुल वसावे, मंडळ अधिकारी तांबारे, ग्राम महसूल अधिकारी भोसले तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकत ही मोहीम राबवली। महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून जप्त रेतीचा उपयोग थेट घरकुल लाभार्थ्यांसाठी करण्यात आल्याने शासनाच्या कारवाईचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।